कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व निकाल झालेला आपण पाहिला. जे वक्तव्य मी 1 महिन्यापूर्वी केलं होतं की कोल्हापूरमध्ये 10-0 हा स्कोर राहील, तोच निकाल कोल्हापूरकरांनी दिलेला आहे. मी सर्व कोल्हापूरकरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, प्रधानमंत्री मोदीजींनी जो नारा दिला होता, हम एक है तो सेफ है, आणि योगीजींनी जो नारा दिला होता, बटोगे तो कटोगे, यातून हिंदुत्वाचा टक्का वाढलेला आपल्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना, विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना खूप लोकप्रिय झाली आणि महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद आमच्या तिन्ही नेत्यांना दिले. त्यामुळे हा निकाल आपल्याला पाहायला मिळाला. आज कोल्हापुरात निवडून आलेले 10च्या 10 सन्मान्य आमदारांना मुंबईला नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी विशेष विमान इथं पाठवलेलं आहे. आणि या सर्व सदस्यांना घेऊन मुंबईला येण्याची जबाबदारी माझ्यावरती आणि आमचे लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. आम्ही आता सगळे मुंबईला निघणार आहोत. दुपारी 4-5 वाजता या सर्व विधानसभा सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आमचे तिन्ही नेते जे आहेत ते त्या लोकांना मार्गदर्शन करतील असं अपेक्षित आहे. उद्या खरं तर मंत्रिपदाची मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. काय नेमकं खलबतं सुरू आहे? कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे? उद्या सीएम DCM शपथविधी होईल असं अपेक्षित आहे. आता कोण होईल हे वरिष्ठ तिन्ही नेते बसून ठरवतील, परंतु भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे की आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला असणार आहे की आणखी काय? या बाबतीत अजून काहीच सांगता येत नाही. हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा आहे. मोदीजी यामध्ये असतील, अमित शहाजी असतील, JP नड्डाजी असतील, हे सगळे नेते आणि महाराष्ट्रातले हे तिन्ही नेते बसून हा निर्णय घेतील असं मला वाटतं. खरं तर या सर्वांमध्ये निवडणुकीमध्ये RSS ची भूमिका एक महत्वाची होती. पडद्यामागचे जे काय सूत्र आली ती RSS मधून आली. काय सांगाल खरं तर RSSच्या भूमिकेबद्दल आणि कामकाजाबद्दल? संघाचं काम खूप मोठं आहे आणि अगदी ग्रासरूट पर्यंत काम आहे. हरियाणाची निवडणूक असो किंवा महाराष्ट्राची निवडणूक असो, या दोन्ही निवडणुकांमध्ये संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व शाखांनी खूप प्रभावीपणाने काम केलेलं आहे. लोकसभेमध्ये जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता किंवा राहुल गांधीजीने जे खोटी आश्वासनं दिली होती ती सगळी पुसून काढण्याचं काम संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं असं माझं मत आहे. खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या बैठका घेऊन त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि त्याचंच या निकालामध्ये यश मिळतेला आपल्याला पाहायला मिळतंय. महायुतीला जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्यात किती मंत्रीपद येतील अशी अपेक्षा? ज्या अपेक्षेनं कोल्हापूरकरांनी इथनं उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूरला 3 ते 4 मंत्रिपद मिळायला पाहिजेत अशी माझी धारणा आहे. खरं तर राज्यामध्ये हाफ सेंचुरी देखील महाविकास आघाडीला गाठता आले नाही. काय कसं बघताय त्यांच्या परफॉर्मन्स कडे? कारण की अनेक दिग्गज नेते येऊन येथे प्रचार करून गेले. महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की 50 पर्यंत सुद्धा सर्व तिन्ही पक्ष मिळून एकत्रित 50 सुद्धा स्कोर करू शकले नाहीत, 50 आमदार गाठू शकले नाहीत. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता होणार का किंवा कसा होईल, त्याची टेक्निकल किंवा लिगल प्रक्रिया काय असेल हा खरं म्हणजे आता चर्चेचा विषय आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्णपणानं विकासाला साथ दिलेले आणि विकास करणारी महायुती असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहिले. या विरोधात महाविकास आघाडीनं फक्त खोटा प्रचार, खोटा नरेटिव्ह सेट करणे, खालच्या पातळीवर टीका करणे, गद्दार खोके असले लोकांना हे त्यांची वक्तव्य ती लोकांच्या मनाला पटली नाहीत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. भविष्यात काय होईल ते आपल्याला आता पाहावं लागेल. आमदार झाले. पत्रकार परिषद घेत आहेत 11 वाजता. त्यांची पत्रकार परिषद झाल्यावर उत्तर देऊ. आता काय सांगणार, ते काय बोलतात ते ऐकूया आणि मग बोलूया त्याच्यावर. अमल माडेक आता आमदार झालेले आहेत. मंत्रिपदासाठी आपण प्रयत्न करत आहात का? कशा पद्धतीने? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नव्हता. आज मात्र 2 आमदार इकडून निवडून आलेले आहेत. कोल्हापूरला यापूर्वीच्या इतिहासात कधीही भारतीय जनता पार्टीचं मंत्रिपद कोल्हापूरला कधी मिळालेलं नाही. त्यामुळे स्वाभाविकपणानं आम्ही पूर्ण ताकदीनं कोल्हापूरला भाजपला मंत्रिपद मिळावं यासाठी ताकदीनं मी प्रयत्न करणार आहे. काल महायुतीच्या विजयानंतर सोशल मीडियावरती आता गोकुळ उरले असं कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलं. नेमकं काय यात संकेत आहे? वस्तुस्थिती आहे, सतीश पाटील यांच्याबद्दल मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की त्यांनी आपल्या काळ्या पैशातून सत्ता मिळवायची, पुन्हा सत्तेतून भ्रष्टाचार करून आणखीन पैसा मिळवायचा, त्यातून आणखीन सत्ता मिळवायच्या, हेच एक त्यांचं कारस्थान होतं. हे आता कोल्हापूरकरांनी ओळखलेलं आहे. गोकुळमध्ये सुद्धा काहीशी अवस्था तशीच आहे.
गोकुळबद्दल मी नेहमी सांगत आलेलो आहे की ज्यावेळी महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये गोकुळची सत्ता होती, 500-600 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या, त्या आता अगदी 100-150 कोटीवर आलेले आहेत. कुठे गेले हे पैसे? त्याचबरोबर दूध उत्पादकांचं प्रचंड आणि अतोनात हाल सुरू आहे. कालचेच पेपर जर तुम्ही वाचले असतील तर गोकुळ आणि काही खाजगी संघांनी 3 रुपये लिटरला दर कमी केलेला आहे आणि दूध उत्पादक आधीच पिचलेला आहे किंवा हा शेतकरी जो आहे तो आधीच अडचणीत आहे. त्यात ह्यांनी हा सरकारचा निर्णय नाही आहे, हा ह्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तर असले निर्णय घेऊन दूध उत्पादकांना आणखीन अडचणीत आणणारे या गोकुळमध्ये बरंच अलबेल आहे, म्हणजे काळबेर आहे आणि म्हणून त्यामध्ये सत्तांतर होणं गरजेचं आहे. आज महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना ही एक शिखर संस्था शेतकऱ्यांची आहे, ती चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त चालली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न असणार आणि म्हणून त्यामध्ये सत्तांतर निश्चित होणार.